तर हे जे अर्चना गेस्ट हाऊस आहे त्या अर्चना गेस्ट हाऊसमधला हा रूम आहे. हां क्लीन आहे, AC आहे, पंखा, हां हॉट वॉटर तुम्हाला मिळतं इथे. क्लीन आहे चांगला हा पण. आणि हे बाथरूम इथलं. तर हा हम्पीमधला सेकंड ऑप्शन आहे. हा पण सेंट्रल हम्पीमध्येच आहे. तर ह्याचाही नंबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईन. तर तुम्हाला इन फ्युचर इथे बुकिंग करायची असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता. गेस्ट हाऊसचा नंबर आहे. रूम आणि रूममधून दिसणारा व्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. तर इथे सेंट्रल हम्पीमध्ये किंवा हे जे विरूपक्ष टेम्पल आहे तिथे रूम घेण्याचं एक मेजर रिझन म्हणजे इथे तुम्हाला खाण्यापिण्याचेही बरेच ऑप्शन दिसतात. हे इथे नाश्ता वगैरे दिसतो, इडली वगैरे, डोसा इथे तुम्हाला मिळून जातो. प्लस बरीच दुकानं, बरेच शॉप्स इथे आहेत. तर तुम्ही त्याच्यासाठी इथे येऊ शकता. मी जिथे ब्रेकफास्ट केला होता आणि खूप चांगला ब्रेकफास्ट मिळाला होता ते शॉप मी तुम्हाला दाखवतो. इथे 3 काके आहेत. त्यांनी खूप चांगले इडल्या आणि मसाला डोसा आम्हाला चांगला खायला दिला होता. तर तुम्ही आला तिथे आणि विरूपक्ष टेम्पलजवळ असाल तर ते इथे जे तुम्हाला दिसतं छोटंसं स्टॉल तिथे नक्कीच तुमचा नाश्ता करा आणि खूप टेस्टी आणि चांगली चव इथे तुम्हाला मिळेल. तर हा जो रूम आहे तो हम्पीमधला 4th ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो. टेम्पल व्ह्यू गेस्ट हाऊस म्हणून ही जागा आहे. तर एक खूप कपल रूमसाठी हा रूम आहे. बेड आहे आणि AC आहे. थोडा बजेट फ्रेंडली तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे बुकिंग करू शकता. तर याचं नाव आहे टेम्पल व्ह्यू गेस्ट हाऊस म्हणून. आणि हे इथला वॉशरूम आणि हा रूमचा व्ह्यू परत. तर रूमपासून जवळच हे अशा सायकल्स तुम्हाला मिळतात जे तुम्ही फर्स्ट डेच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर ह्या सायकलची कॉस्ट 100 रुपीज पर डे. तर अशा सायकल्सने तुम्ही हम्पी एक्सप्लोअर करू शकता. वेगळी मजा आहे. तर एक दिवस सायकल नक्की ट्राय करा हम्पीमध्ये. तर आय होप जे व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत स्टेचे हम्पीमध्ये ते तुम्हाला आवडले असतील. आणि हा जो स्पेसिफिक एरिया आहे तो विरूपक्ष टेम्पलच्या जवळचाच एरिया आहे. आणि हे तुम्ही आजूबाजू जो आत्ता बघताय तो हम्पीचा बाजार किंवा हम्पी मार्केट आहे. तर हेही ते जे स्टेचे ऑप्शन मी तुम्हाला दाखवले त्याच्यापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर हा हम्पीचा बाजार आहे. तर हा एक ॲडव्हान्टेज तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्हाला मिळू शकतो. आता तुम्ही प्राईसचं म्हणाल तर मी प्राईस मुद्दामून नाही सांगत आहेत कारण इथे प्राईस या खूप सिजनल आहेत. ऑफ सीझनच्या प्राईस वेगळ्या आहेत आणि ज्यावेळी तुम्ही सीझनला याल त्यावेळी प्राईस खूप वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे मी त्या प्राईस मेन्शन नाही करते जेणेकरून तुमचा मग हिरमोड नाही होणार की मी एक प्राईस सांगेन आणि इथे आला तर तुम्हाला वेगळी प्राईस मिळेल. तर मी रेकमेंड करेन इथे ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी इथे फोन करा आणि फोन करून त्यांना प्राईस विचारा आणि त्याच्यानंतरच तुमचं बुकिंग करा. पण मी रेकमेंड करेन इथे घ्याल रूम सेंट्रल हम्पीमध्ये तर ती चांगलीच मिळेल तुम्हाला. तर न्यू हम्पी किंवा त्या साईडला जाण्यापेक्षा सेंट्रल हम्पीमध्ये रूम घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा आजूबाजूलाच मिळतील आणि खूप इझी होईल तुमचा हम्पीमधला. हे वॉशरूम तर ज्या गोव्याला बीच हट्स किंवा शॅक्स म्हणता नाही येणार पण बीच हट असतात त्या टाईपचं एक स्ट्रक्चर इथे आहे. तर तुम्ही एकच खूप तुमचं बजेट खूप टाईट असेल आणि तुम्हाला जर इथे स्टे करायचं असेल तर हा किंवा एक वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तसं म्हणू शकता तर तुम्ही इथे या कुशी कॉटेजमध्ये बुकिंग करू शकता. तर फ्रेंड्स आय होप जेवढे ऑप्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसले ते तुम्हाला आवडले असतील आणि इन फ्युचर ज्यावेळी तुम्ही हम्पी प्लॅन कराल किंवा आत्ता जर करत असाल तर हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये दिसणारे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील. तर इथे येण्यापूर्वी बुकिंग करा, फोन करा त्यांना, तुमच्या प्रायर रिक्वायरमेंट सांगा आणि नंतरच इथे या. आणि वन्स अगेन मी सांगेन की जर तुम्हाला हम्पीमध्ये स्टे घ्यायचा असेल तर सेंट्रल हम्पीमध्ये घ्या नियर विरूपक्ष टेम्पल. इथेच मी प्रेफर करेन की तुम्हाला आणि सांगेन इथेच घ्या किंवा इथे कारण इथे जे मेजर अट्रॅक्शन्स आहेत ते वॉकिंग डिस्टन्सवर आहे किंवा तुम्ही सायकलवर इथे कवर करू शकता. प्लस
खाण्यापिण्याचे ऑप्शन्सही भरपूर आहेत. ब्रेकफास्ट म्हणा किंवा लंच डिनर बरेच. आणि मँगो ट्री वगैरे सारखे जे फेमस स्पॉट आहे किंवा हम्पी बाजार म्हणा तेही इथपासून एक जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर इथे यायचं असेल तर परत एकदा सांगेन सेंट्रल हम्पीमध्ये बुकिंग करा. तर याच नोटवर हा व्लॉग इथेच संपवतो. आणि असेच काही नवनवीन जर्नी आणि नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज. चाहिए भैया थोड़ा